हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर बऱ्याच जणांना म्हणजे ऑलमोस्ट सर्वांनाच देवघर आपलं जे आहे ते खूप आवडतं आणि बरेच प्रश्न असतात सगळ्यांचे की ताई ही मूर्ती कुठून घेतली, मग ही का घेतली, मग ही का घेतली नाही वगैरे असे खूप सारे तुमचे प्रश्न असतात देवपूजेच्या बाबतीतले. तर आज मी तुमच्या शंकांचं जितकं मला जमेल तितकं मी निरसन करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे माझ्या देवघरामध्ये आपल्या स्वामींच्या देवघरामध्ये मी कुठकुठले देव आहेत, कशा पद्धतीने ठेवलेले आहेत, तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, आपल्या घरात जर देवघर असेल आणि त्याची आपण नित्य नियमाने पूजा केली ना, की त्यामधून आपल्याला सकारात्मकता येत असते. त्या मूर्तीपासून सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये पसरत असतात. देवपूजा करताना शंखा, घंटा यांच्यापासून जे सकारात्मक नाद निर्माण होतात ना, ते आपल्या घरातल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणत असतात. देवपूजा केली की आपलं मन खूप शांत होत जातं. देवपूजेने आपली एकाग्रता वाढते. देवपूजा करताना आपण स्तोत्र, मंत्र म्हणतो आणि त्यामुळे आपलं उच्चारण स्पष्ट होतं. आपल्या रोजच्या जीवनात जर सुख, शांती आणि समाधान यावं असं आपल्याला वाटत असेल ना, तर देवपूजा हा त्यासाठी अतिशय असा उत्तम मार्ग आहे. जर देवपूजा केलं ना, तर आपल्या अंगामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह येत जातो. ताजेतवानं वाटतं. संपूर्ण दिवस आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते. मूर्तीपूजेबरोबरच जर आपण जप, देवदर्शन, मंत्र, स्तोत्रपठण, व्रत, प्रार्थना हे वेगवेगळे उपासनेचे प्रकार आहेत आणि त्यामुळे आपलं मन आणखीन प्रसन्न होतं आणि आपलं मनोरथ सुद्धा पूर्ण होतं. तसंच देवपूजा केल्यानंतर श्रद्धा व भक्ती यांना सुद्धा बळकटी येते आणि या दोन गोष्टींमुळे ना आपल्या जीवनामध्ये फार आवश्यक असतात आणि त्यामुळेच आपल्याला जीवनाचा खरा मार्ग सापडत असतो. देवासमोर लावलेल्या दिव्यामुळे घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारची शांतता प्रस्थापित होत असते. पूजा करताना आपण पूजेची सामग्री एकत्र करतो. ती करत असताना आपले व्यवस्थापन, कौशल्य सुद्धा वाढत असतं आणि त्या सामग्रीची माहिती व पूजेसाठी असणारी आवश्यकता सुद्धा आपल्याला समजत असते. तसंच पूजेमुळे घरातल्या लहान मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार व्हायला मदत होत असते. तसंच जर आपण देवपूजा नित्य नियमाने केली ना, तर घरातले ताणतणाव, संकट, दुःख यांचं हरण होतं आणि फक्त याकरता संपूर्ण विश्वास असणं फार गरजेचं असतं. तर चला, मी आता देवपूजेला सुरुवात करते आणि पूजेमध्ये बघा, पहिले मी सिंगलच वात लावायची, एक वात लावायची, पण आता जेव्हापासून माहिती पडले की पूजेमध्ये ही 2 वातींची एक वात लावली जाते, पण जेव्हा आपण हाताने बनवतो ना, तर ती कधी कधी व्यवस्थित जळत नाही. तर ही वात जी आहे मी ही ऑनलाईन मागवली होती. याची लिंक मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन मध्ये. हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये, पण बऱ्याच ताईंची तक्रार असते की ताई माझा दिवा व्यवस्थित जळत नाही, प्रज्वलित होत नाही. तर बघा, कधी कधी तुमचं तेल बरोबर नसतं, कधी कधी वात कापूस बरोबर नसतो, त्यामुळे सुद्धा दिव्यामध्ये हे प्रॉब्लेम होऊ शकतात. मी जे तिळाचं तेल वापरते पूजेसाठी, तर ते दीपम कंपनीचं तिळाचं तेल वापरते. तर तुमच्या इथे चांगल्यात चांगलं तुम्ही 1-2 प्रकारचे तेल आणून बघा, चांगल्या क्वालिटीचं तेल आणा. देवपूजा करताना ना, जीही वस्तू तुम्ही देवासाठी आणता, तूप म्हणा, तेल म्हणा, तर ते चांगल्या प्रतीच्याच गोष्टी देवपूजेसाठी वापरत घ्या. आणि आपण जी अगरबत्ती किंवा धूप तुम्ही देवाकडे लावता, तर ही दादांकडून मी ही जी अगरबत्ती मागवली होती ना, अगदी मस्त आहे. मी तुम्हाला दाखवते यात काय गंमत आहे. बघा, याच्यामध्ये जसं नाव लिहिलंय त्यांनी की 2 in 1, तसं ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे म्हणजे सुगंध ह्याच्यामधून येतात आणि इतकं वातावरण प्रसन्न करून जातं ना, खूप छान वाटतं. दादांचा नंबर सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तुम्हाला अगरबत्ती किंवा धूप हवं असेल तर तुम्ही नक्की त्यांच्याकडे मागू शकता. माझ्याकडची ही जी बाप्पांची मूर्ती आहे ना, ही जी मी सर्वात पहिल्यांदा जेव्हा मी देवघर घेतलं होतं, तेव्हा ही मूर्ती मला त्या देवघरामध्येच त्यांनी ठेवलेली दिसली होती आणि तिथपासून हे बाप्पा माझ्याकडे विराजमान आहेत. श्री गणेशाची मूर्ती ना, ही आपल्या देवघराच्या मध्यभागीच असावी आणि मध्यभागी असल्याने गणपतीला आपली नाद भाषा समजू शकते. गणपती नादाचे प्रकाशात आणि प्रकाशाचे नादात रूपांतर करणारी देवता आहे.
गणपती इच्छा लहरींशी संबंधित असल्यामुळे त्या लहरी ते कुलदेवता आणि कुलदेवी यांच्यापर्यंत पोहोचवत असतात असं म्हटलं जातं आणि तसेच आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. तर म्हणून ही बाप्पांची जी मूर्ती आहे ती मंदिराच्या म्हणजे देवघराच्या मध्यभागी स्थापित केलेली आहे. त्यानंतर माझ्याकडे आहे कुलदेवतांचा टाक. आपली कुलदेवी आणि कुलदेव असे 2 देव असतात. तर जे कुलदेव असतात तर त्यांच्यामध्ये पुरुष देवता असतात. तर आमचे देव आहेत मल्हारी मार्तंड. तर म्हणून जे कुलदेव आहेत ना ते आपल्या डाव्या बाजूला आणि देवांच्या म्हणजे इष्ट देवाच्या उजव्या बाजूला आणि त्यात आधी कुलदेवता असतात आणि त्यानंतर त्यांची उपरूपे ठेवली जातात. जे मूळ टाक असतात ते तुमच्या घरामध्ये जे पण ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांच्याकडे असतात किंवा तुमचं मूळ स्थान जिथे असेल तिथे असतात. पण शक्यतो कुलदेवी आणि कुलदेवांचे टाक आपण आपल्या घरी सुद्धा ठेवू शकतो. तर हा माझ्या कुलदेवीचा फोटो आहे, कारण देवीची मूर्ती नाहीये तर त्याच्यामुळे मी इथे देवीचा फोटो ठेवलेला आहे. लवकरच मला देवीचा टाक सुद्धा बनवायचा आहे. तर हे जे टाक मी बनवते ना तर हे सगळे दहिवडकर सराफ यांच्याकडून मी हे सगळे टाक बनवून घेते आणि खूप सुंदर आणि खूप रेखीव असे टाक त्यांच्याकडे बनवले जातात. दादांचा नंबर सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. या सगळ्या गोष्टी ह्यासाठी सांगते की जर कोणाला हवं असेल तर त्यांना त्या गोष्टींची मदत होईल आणि पुन्हा कमेंटमध्ये परत परत ते विचारलं जातं. तर म्हणून जे मी तुम्हाला दाखवते जिथून ज्या गोष्टी मी घेतल्यात त्यांचे नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तर त्यानंतर हा आहे योगेश्वरी मातेचा फोटो. तर हा माझे जे गुरुजी आहेत ना ब्राह्मण गुरुजी त्यांनी मला हा दिला होता. कारण पूर्वी तब्येतीबद्दलचे बरेच माझे प्रश्न असायचे म्हणजे बऱ्याच तक्रारी असायच्या. तर कदाचित त्याच्यासाठी त्यांनी मला हा देवीचा फोटो दिला होता. पण तो अजूनही मी देवघरातून म्हणून काढला नाहीये, कारण देव फक्त आपल्याला दुःखामध्ये नाही तर आपल्या सुखामध्ये सुद्धा आपल्या सोबत असावे. तर त्यानंतर ही गणपती बाप्पांची छोटी मूर्ती मी ठेवलेली आहे पितळेची. कारण बऱ्याचदा बघा आपल्याला ज्याही पूजा करायची असतात तर त्याच्यामध्ये अभिषेकासाठी बाप्पांची मूर्ती लागतेच. तर म्हणून मी ही छोटी मूर्ती बाप्पांची घेतलेली आहे. मला माहितीये तुम्ही मला विचाराल की ताई एकच देवांच्या 2-2 मूर्त्या तू का ठेवल्यात? तर मी तुम्हाला कारण सांगितलं की जे बाप्पांची मोठी मूर्ती आहे मी खूप वेळा विचार करते की मी ही मूर्ती देवघरामधून काढू, पण माझा अजिबात जीव होत नाही की मी ती मूर्ती देवघरातून काढू. त्यामुळे बाप्पांना मी दोन्ही कान पकडून माफी मागते आणि म्हणजे त्यांचीच इच्छा असेल आपल्या देवघरामध्ये थांबण्याची राहण्याची तर त्याच्यामुळे त्यांच्या इच्छेपुढे मी काही करू शकत नाही. त्यानंतर दुसरी ही जी मूर्ती आहे ही पण पितळेची मूर्ती आहे. ही बाळकृष्णांची मूर्ती आहे आणि ही मला आईने दिलेली मूर्ती आहे. तर ही बाळकृष्णांची मूर्ती मी गणपती बाप्पांच्या शेजारी ठेवते, म्हणजे आपल्या उजव्या हाताला आणि इष्टदेवतेच्या डाव्या हाताला. तर बघा कुठल्याही देवी देवतांना जेव्हा आपण वस्त्र परिधान करतो, जेव्हा त्यांना शृंगार करतो तेव्हा त्यांचं रूप आणखीन 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 खूप असं सुंदर दिसतं. त्यानंतर माझ्याकडे ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. जशी आपली एकादशीचं व्रत असतं, आषाढी असते, कार्तिकी असते आणि सुरुवातीपासून आमच्या घरामध्ये म्हणजे वारकरी संप्रदायाचं भरपूर आहे, कारण पप्पा म्हणजे माझे वडील जे आहेत ते वारकरी आहेत. तर त्याच्यामुळे आधीपासूनच विठ्ठलांचं घरामध्ये बऱ्याच प्रकारच्या पूजा किंवा बरंच काही करायचे, तर त्याच्यामुळे ही मूर्ती मला हवीच होती विठ्ठल रखुमाईची. ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती मी कल्याण वेस्टला जे ओम पूजा भांडार आहे तिथून मी घेतली होती. कोणतीही मूर्ती घेताना ना तुम्ही मूर्तीचं जे स्वरूप आहे म्हणजे डोळे, नाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का, रेखीव आहेत का, तर हे सुद्धा एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर त्याच्या बाजूलाच मी ठेवली ती म्हणजे ही तुळस. तर ही चांदीची तुळस आहे. ही मी दहिवडकर दादांकडून म्हणजे योगेश दादांकडून घेतली आणि अशी आपल्याला देवघरामध्ये रोज अशी तुळस तर ठेवता येत नाही अगदी मंदिराच्या शेजारी, तर म्हणूनच ही चांदीची तुळस मी इथे ठेवली. म्हणजे देवांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण देवघरामध्ये ठेवत असतो काही काही. तर ही मूर्ती बघा ह्याच्या बाजूलाच मी इथे हे विष्णू आणि लक्ष्मी यांची मूर्ती आहे, लक्ष्मी नारायण. तर ही माझ्याकडे मूर्ती नव्हती, ही मला योगेश दादांनी दिली म्हणजे दैवडकर दादांनी दिली आहे. तर मला माहिती आहे की वस्तू म्हणजे मूर्ती जेव्हा आपल्याला भेट वस्तू म्हणून दिली जाते तर त्याच्या बदल्यात आपण ज्यांनी आपल्याला ती वस्तू म्हणजे मूर्ती दिलेली असते तर त्यांना काहीतरी अमाऊंट किंवा 1 रुपया तरी तुम्ही द्यायला पाहिजे.
कारण जर तुम्ही ती मूर्ती तशीच आपल्या देवघरात ठेवली आणि त्याची पूजा करत राहाल, तर असं म्हटलं जातं की त्याचं जे पुण्यफळ आहे ते जी मूर्ती ज्यांनी तुम्हाला दिलेली आहे त्यांना मिळत जातं. तर म्हणून कधीही एकतर भेटवस्तू म्हणजे देताना मूर्त्या देऊ नका, आणि जर कोणी तुम्हाला दिलीच तर त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी फुलाची पाकळी काहीतरी देत जा. आणि ही आहे माझ्याकडची स्वामी महाराजांची मूर्ती. ही मला माझ्या सासूबाईंनी दिलेली मूर्ती आहे आणि ही मूर्ती आहे ना, मला कुठेच मिळत नाही. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं. बरेच जण मला विचारतात, की "ताई, ही मूर्ती कुठून घेतलीस?" तर आईंकडे याची खूप एक चांगली स्टोरी आहे आणि ती मी आधी बऱ्याच वेळा शेअर केली होती, की त्यांच्या इथे एक दुकान होतं आणि त्या दुकानामध्ये एका माणसाने बऱ्याचशा पितळेच्या मूर्ती आणल्या होत्या आणि अचानक त्याला त्या सगळ्या विकायच्या होत्या. तर तेव्हा त्यांनी म्हणजे आईंनी त्यांच्याकडे जाऊन बऱ्याच मूर्ती घेतल्या होत्या आणि जेव्हा त्याला विचारलं होतं तर त्याने सांगितलं होतं, की त्याने ह्या अक्कलकोटवरून मागवल्या होत्या. पण कुठून मागवल्या होत्या किंवा काय त्याचा काही थांगपत्ता आम्हाला लागलेला नाही. पण स्वामींची ही जी मूर्ती आहे ना, मी खरंच सांगते, की अगदी बोलकी आहे आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याचे खूप वेगवेगळे हावभाव मला प्रत्येक वेळी बघायला मिळतात. तर स्वामींना हा जो मुकुट बनवलाय, हा पण मी योगेश दादांकडून बनवलाय, दहिवडकर सराफ यांच्याकडून. त्यानंतर दुसरी जी आहे ती ही आता धनलक्ष्मीची मूर्ती आहे. लक्ष्मी मातेचे बरेच स्वरूप आपण बघतो, तर त्यातलं हे जे धनलक्ष्मीचं स्वरूप आहे, ती ही मूर्ती आहे. तर आपल्याला लक्ष्मीपूजन म्हणा, महालक्ष्मी पूजन म्हणा किंवा इतर जी लक्ष्मी मातेच्या ज्या पूजा असतात त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती लागते. आणि असं म्हटलं जातं की चांदीच्या ज्या मूर्ती असतात ना देवींच्या, देवतांच्या, तर त्याच्यामधून जास्त प्रमाणात लहरी किंवा जास्त प्रमाणात ऊर्जा बाहेर निघत असते. तर त्यासाठी मी ही लक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे ती चांदीची घेतलेली आहे. लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या शेजारीच मी ठेवते गजलक्ष्मी. हे छोटे-छोटे अगदी पितळेचे असे छोटे-छोटे गजलक्ष्मी आहेत. तर ते लक्ष्मी देवींच्या बाजूला ठेवते. म्हणजे जे देवी-देवतांना जसं म्हटलं मी, की जे त्यांना आवडतं, तर ते आपण त्यांच्या शेजारी किंवा त्यांच्या आसपास ठेवायचंय. त्यानंतर त्याच्या शेजारीच ही तुळजाभवानी मातेची मूर्ती ठेवते मी. तर आमची म्हणजे आपली एक मुख्य कुलदेवता असते आणि त्यानंतर आपली संपूर्ण एक मोठी कुलदेवता असते. तर जी मुख्य कुलदेवता आहे, जी गावची आहे आमची, तर ती जो मी फोटो लावलेला आहे, जोगाई माता त्यांचा आहे. आणि त्यानंतर आमची जी कुलदेवता आहे ती म्हणजे कुलस्वामिनी, ती म्हणजे की तुळजाभवानी माता. तर म्हणून मी तुळजाभवानी मातेची मूर्ती सुद्धा ठेवली. ही मूर्ती सुद्धा मी कल्याण वेस्टला घेतली होती. त्यानंतर ही महादेवांची जी पिंड आहे, ती सुद्धा मी कल्याण वेस्टला घेतली होती. असं म्हटलं जातं की सर्वात शेवटी महादेवांची पिंड असावी आणि त्याच्या खाली कुठलेही देव नसावेत. तर महादेवांच्या शेजारीच ही मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली आहे. आणि या सगळ्या मूर्ती आहेत ना भरीव आहेत. कुठलीही मूर्ती पोकळ नाहीये. आपल्या देवघरातली कुठलीही मूर्ती पोकळ नसावी. कारण त्याच्यामध्ये जी ऊर्जा येत असते ना, ती ऊर्जा त्याच्यामध्ये सामावून राहते आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचत असते. तर ही मूर्ती सुद्धा चांदीची मूर्ती आहे आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी तांदळामध्ये किंवा धान्यामध्ये ठेवली जाते. तर जेव्हा आपल्याला स्वयंपाकघरामध्ये सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा करायची असते, त्यासाठी सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती लागते. असं म्हटलं जातं की म्हणजे असं आहे आपल्याकडे पद्धत, की जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा आई मुलीला या 2 मूर्ती देते, म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि बाळकृष्णांची मूर्ती. तर माझ्याकडच्या जी बाळकृष्णांची आहे ती आईने दिलेली आहे, पण अन्नपूर्णा मातेची मूर्ती मी स्वतःच घेतली आहे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या शेजारी मी गायची ही छोटीशी गाय आणि वासरू जे आहे त्यांची छोटीशी मूर्ती ठेवली आहे चांदीची. देवघरातले जे देव असतात ना, ते शक्यतो कधीच काळे पडून देऊ नका. खूप जास्त त्यांची अवस्था खराब होईल इतक्या दिवसांनी ते स्वच्छ करत जाऊ नका. अगदी म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा 2दा जरी तुम्ही देव व्यवस्थित स्वच्छ केलेत ना, तरी ते अगदी छान राहतात. देव उजळवायचे असतात. आणि बघा आता सगळ्यात खाली लक्ष्मी मातेच्या अगदी समोर मी कवड्या ठेवल्यात, ज्या 5 कवड्या किंवा 7 कवड्या तुम्ही ठेवू शकता, ज्या लक्ष्मी मातेला खूप प्रिय असतात. त्यानंतर शंख ठेवलाय. आपल्या देवघरामध्ये शंख आणि घंटा हे असलंच पाहिजे. शंख हे आपल्या उजव्या बाजूला असावी आणि घंटा ही आपल्या हाताच्या डाव्या बाजूला असावी. तर त्यानंतर शंखांच्या पुढे जे छोटंसं तुम्हाला पात्र दिसतंय त्याच्यामध्ये मी कासव ठेवलंय.
कासवाचं तोंड पूर्व पश्चिम केलंय, म्हणजे तोंड कासवाचं पूर्वेकडे देवाकडे केलेलं आहे. त्यानंतर मध्यभागी मी दिवा ठेवते. असं म्हटलं जातं की दिवा जो आहे म्हणजे आपला तेलाचा जो दिवा आहे तो आपल्या उजव्या हाताला आणि जो तुपाचा दिवा असतो तो आपल्या डाव्या बाजूला ठेवायचा. पण माझ्या इथे तेवढी म्हणजे देवघराच्या आतमध्ये तेवढी जागा नव्हती होत, म्हणून मी जो तेलाचा दिवा आहे तो मध्यभागी ठेवते आणि त्याच्या पुढे समोरच मी तुपाचा दिवा ठेवते. तर बघा आता त्यानंतर त्याच्या बाजूला हे श्रीयंत्र ठेवते. जे पण लक्ष्मी मातेची जी पण सेवा आहे ती जेवढी तुम्ही श्रीयंत्रावर कराल ना ती खूप जास्त प्रभावी ठरली जाते. हे जे श्रीयंत्र आहे हे मी दहिवडकर दादांकडून घेतलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ सुद्धा आहे. श्रीयंत्राचं जे टोकधार असा जो भाग असतो ना तो पुढे ठेवायचा असतो. कधी पण जी एक धार येते श्रीयंत्राला ती पुढे ठेवायची. आणि अशा प्रकारे बघा श्रीयंत्र मी ठेवलेलं आहे. हे पोकळ नसावं श्रीयंत्र, कधीही भरीव असलं पाहिजे. तर त्यानंतर श्रीयंत्रावरती ही जी कमळगट्ट्याची माळ येते तर ती माळ आपण ह्याच्यावरती ठेवायची आहे. ह्याच्यामध्ये 108 मण्यांची सुद्धा येते आणि त्याच्यापेक्षा अर्धी म्हणजे 54 मण्यांची सुद्धा येते. तर माझी ही 54 मण्यांची माळ आहे. 108 मण्यांची माळ खूप मोठी होऊन जाते, तर म्हणून मी ही छोटी माळ ठेवली आहे. त्याच्याच बाजूला हे आहे रुद्रयंत्र. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी 2-2 श्रीयंत्र ठेवलेत, तर हे श्रीयंत्र नाही आहे, हे रुद्रयंत्र आहे. जे महादेवांची आपण जेव्हा पूजा करतो ना तर तेव्हा बऱ्याचशा पूजेमध्ये अभिषेकासाठी जर रुद्रयंत्राचा अभिषेक असतो त्याच्यासाठी मी हे रुद्रयंत्र ठेवलेलं आहे. जेव्हा आपल्या श्रावण सोमवारच्या पूजा असतात बघा तेव्हा रुद्राभिषेक केला जातो, तर त्याच्यासाठी हे रुद्रयंत्र ठेवलं. आणि त्याच्यावरती जी रुद्राक्षाची माळ येते तर ती माळ रुद्राक्षाची त्याच्यावरती ठेवलेली आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी जी आपल्या मंदिरामध्ये म्हणजे देवघरामध्ये लागते ती म्हणजे की घंटा. तर इथे सगळ्यात शेवटी घंटा ठेवलेली आहे. असं म्हटलं जातं की देवघरामध्ये पाण्याचा कुंभ म्हणजे पाणी भरलेलं ठेवलेलं असावं. जो आपण देवाला भोग किंवा प्रसाद चढवतो तर त्याच्या स्वरूपात म्हणजे पाणी हे नेहमी देवांच्या इथे ठेवलेलं असावं. तर म्हणून हा तांब्या आणि छोटासा जो लोटा आहे तो तिथे पाण्याचा भरून ठेवलेला आहे. त्यानंतर देवासमोर रोज सकाळ संध्याकाळ जसा आपण तेलाचा दिवा लावतो ना तर तसाच तुपाचा दिवा सुद्धा लावला पाहिजे. तुपाच्या दिव्यामध्ये खूपच सात्विक आणि खूपच पॉझिटिव्ह अशा लहरी त्याच्यातून येत असतात. तर ही जी फुलवात आहे ही मी रेडीमेड फुलवात घेतली आहे आणि ह्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. आणि हे मी तुम्हाला का सांगते कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मी खूप महिन्यांपासून आता वापरते आणि या खूप चांगलं म्हणजे काम करतात, खूप छान प्रज्वलित होतात. तर म्हणून तुम्हाला सुद्धा म्हणजे बनवायला आपल्याला अडचण येत असेल तर अशा प्रकारच्या रेडीमेड वाती असतील आणि अगदी स्वस्त दरामध्ये मिळतात, तर घेण्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर देवघरात आपल्या डाव्या बाजूला आणि देवांच्या उजव्या बाजूला असला पाहिजे तो म्हणजे आपला मंगल कलश. हा मंगल कलश आपण आपल्या कुलदेवी जी असते तिच्या नावाने आपण हा मंगल कलश ठेवत असतो. तर या मंगल कलशाला बघा मी छान असं हे मंगळसूत्र घातलेलं आहे. हे मी स्वतः घालत नाही कधीच, हे फक्त देवींसाठी, देवींची जेव्हा काही पूजा असते तेव्हा किंवा रोजच्या रोज या मंगल कलशाला घालण्यासाठीच हे मी मंगळसूत्र ठेवलेलं आहे. असं म्हटलं जातं की कुठलीही पूजा तुमच्या कुलदेवतांच्या पूजेशिवाय संपूर्ण होत नाही. म्हणजे सर्वात पहिला जो मान असतो तो आपल्या कुलदेवांचा असतो आणि त्यानंतर सगळ्या इतर देवतांची पूजा होत असते. तर कुलदेवीचा हा मंगल कलश कसा स्थापन करायचा, त्याची पूजा कशी करायची, त्याची काळजी कशी घ्यायची, तर ह्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तर हे सगळे पूजेच्या बाबतीतले जे व्हिडिओज आहेत ना त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर तुम्ही सगळे व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये बघा, मग तुम्हाला संपूर्ण तुमचे जे काही प्रश्न असतील त्यांची सुद्धा उत्तरं मिळतील.
अशा प्रकारे मी सगळे देवांची मांडणी केलेली आहे। ह्याच्या आधीचे आपले बरेचसे व्हिडिओ आहेत की देवांची देवघरामध्ये मांडणी कशी करायची, कुठले कुठले देव असले पाहिजेत। आता हा प्रत्येकाचा म्हणजे एक पर्सनल पण हे असू शकतो, प्रश्न असू शकतो की तुम्हाला कुठले देव ठेवायचे, कुठले देव नाही ठेवायचे। कोणाला म्हणजे जसं एक त्यामध्ये एक गोष्ट सांगते की आपल्याला जसं जमत असेल ना सेवा करायला तरच आपण तितके देव ठेवायचे। आपल्याला समजा रोजचं जमत नसेल तर अगदी जे पंचायतन आपण म्हणतो की जे 5 देव म्हणजे हिंदू धर्मामध्ये आपल्या शास्त्रानुसार जे सांगितलेले आहेत तर ते 5 देव तरी आपल्या मंदिरामध्ये असलेच पाहिजे। तर ते पंचायतन म्हणजे काय, तर ते 5 देव कुठले, तर पहिली जी सुरुवात होते ती गणेशापासून, तर श्री गणेशांची मूर्ती, त्यानंतर आहे बाळकृष्णांची मूर्ती, ही आपल्या देवघरामध्ये असलीच पाहिजे। त्यानंतर महालक्ष्मी मातेची मूर्ती, त्यानंतर भगवान शंकरांची मूर्ती आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती। तर ह्या 5 मूर्ती आपल्या देवघरामध्ये असल्या पाहिजेत। पूर्वी बघा देवघर खूप मोठे मोठे असायचे, देवघरामध्ये बऱ्याच मूर्ती असायच्या, पण तेवढी सेवाही केली जायची। आणि जर आपल्याकडून सेवा होत नसेल तर अगदी कमीत कमी देव तुम्ही ठेवा। परत दुसरी गोष्ट जी म्हणजे काही काही ज्या गोष्टी आता बघा मानलं तर सगळं आहे, नाही मानलं तर काहीच नाही। पण एक गोष्ट तुम्हाला सांगते की प्रत्येक जणांना म्हणजे बरेच जण आता बोलताना असंही बोलतील की म्हणजे देवपूजेसाठी एवढ्या देवांची काय गरज आहे। तुम्हीच म्हणता की मनापासून पूजा करणं खूप महत्वाचं आहे, भाव महत्वाचा आहे। पण भाव कधी जागृत होतो, जेव्हा तुम्ही त्यांचं स्वरूप बघता ना तेव्हा तुमचा भाव आणखीन द्विगुणित होतो। तुम्ही एक गोष्ट करताना बघा, जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असाल, तुम्ही तुमच्या इष्ट देवतेचं जेव्हा नामस्मरण करता तेव्हा त्यांची छबी, त्यांची मूर्ती, त्यांचं स्वरूप तुमच्या जेव्हा डोळ्यासमोर येतं, डोळे बंद केल्यानंतर सुद्धा जेव्हा त्यांचं स्वरूप तुमच्या समोर येतं तेव्हाच तुम्ही तुमचं मन त्या गोष्टीमध्ये संपूर्ण एकाग्र करता येतं आपल्याला। तर म्हणून मूर्तीपूजा आपल्याला दिलेली आहे। असं तर तुम्ही कुठेही बसून कधीही नामस्मरण करू शकता, पण कुठेही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपण असो, जेव्हा आपण नामस्मरण करतो, श्रीरामांचं समजा मी नामस्मरण करते तर श्रीरामांची छबी माझ्या समोर येते, श्रीकृष्णांची करते तर कृष्णांची छबी येते। तर असं होतं, म्हणून आपलं मन इथे तिथे भटकू नये, त्यामध्ये एकाग्र व्हावं यासाठी मूर्तीपूजा करायची असते। तर आता मला बऱ्याचशा पूजा करायला आवडतात, मग त्या पूजा करताना त्या देवांची जर मूर्ती असेल आपल्याकडे तर ती पूजा आणखीन चांगली, आणखीन खूप भव्य आणि खूप छान वाटते आणि म्हणजे आपलं मन पूर्ण एकाग्र होतं त्या पूजेमध्ये। तर म्हणून मी या एवढ्याच मूर्त्या आणि सध्या तरी म्हणजे माझं तरी आहे की ह्यापेक्षा जास्त मूर्ती मी देवघरामध्ये ठेवणार नाहीये, पण शेवटी त्यांची इच्छा असते आणि तिथूनच काय काय नवीन नवीन गोष्टी येत राहतात आणि तेव्हा आपल्याला नाही बोलता येत नाही। पण काही गोष्टी जे काही नियम आहेत, जे आता मी तुम्हाला या माझ्या मूर्ती तर सगळ्या दाखवल्या, पण देवघराच्या बाबतीतले काही नियम ते पण मी तुम्हाला सांगते की देवघर हे शक्यतो आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये असावं किंवा पूर्व पश्चिम अशा दिशेला असावं। अजिबातच जागा नसेल तर तुम्ही देवांचं तोंड हे उत्तरेकडे ठेवून देवघर ठेवू शकता। त्यानंतर देवघर आपलं कधीही असं अधांतरी नसावं, म्हणजे लटकतं नसावं, त्याला छान काहीतरी खाली बेस असावा। त्यानंतर सगळ्यात बेस्ट जे मी आता असं देवघर, पहिलेही माझं देवघर असंच होतं पण ते छोटं होतं थोडंसं, हे आता थोडंसं मला जसं वाटलं, जागा जशी अवेलेबल झाली त्यांनी करून दिली त्यांच्यासाठी, तर म्हणून म्हणून मी ते थोडंसं मोठं देवघर केलं आणि खाली केलं की अशा रीतीने देवघर खरं तर असलं पाहिजे की आपल्या छातीच्या इथपर्यंत, म्हणजे इथपर्यंत असं आपलं देवघर आलं पाहिजे, म्हणजे आपली नजर देवांकडे अशी वरती जाते आणि देवांची नजर आपल्याकडे अशी खाली येते आणि पूजा करायला सुद्धा ते खूप सोयीस्कर पडतं। तर म्हणून अशा प्रकारे बसून जेव्हा आपण पूजा करतो ना, कसं असतं, तुम्ही जेव्हा उभ्या उभ्या पूजा करता ना, आपल्याला एक तर कधी कधी पाय दुखतात, जसं वयोमानानुसार आता जे यंग जे आहेत लोक, तर ते तेवढी देवपूजा करण्यामध्ये तेवढा विश्वास त्यांचा नसतो, त्यांच्या वयानुसार किंवा बाकी काही गोष्टींनुसार करणारे करतातही, असं नाही की करत नाहीत। पण त्यामुळे ते आणखीन समजा बसून केलं तर 2 मिनिटं माणूस बसतो, छान हात जोडतो, तिथे एकाग्र होतो। पण जर उभं राहून केलं ना तर आपली घाईघाईच जास्त असते की पटपट पटपट केलं निघालं। तर म्हणून उभं राहून करण्यापेक्षा तुम्ही जेव्हा 2 मिनिटं एखाद्या तुम्ही मंदिरामध्ये पण म्हणा ना, आपण जेव्हा बाहेर मंदिरांमध्ये जातो तर तेव्हा तिथे उभं राहून 2 मिनिटं आपण असं असं पाया पडून लगेच निघतो, पण जर तुम्ही तिथे 1 मिनिटं शांत बसलात
एक सेकंदात तुमचं चित्त एकाग्र व्हायला सुरुवात होते. एक सेकंदात तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी जाणवायला सुरुवात होते. जसं आपण एखाद्याच्या घरी जातो तर आपण धावती फेरी घेतो, तर तेव्हा ते म्हणतात, अरे 2 मिनिटं तर बस, आलायस तर 2 मिनिटं बस. तर तसंच देव पण आपल्याला सांगत असतात की 2 मिनिटं बस शांत, फक्त आलंय, तोंड दाखवलं आणि गेलंय असं नको, तर माझ्या समोर 2 मिनिटं बस. मला ते खूप चांगलं वाटतं. जसं आपण बघा कुणाकडेही गेलो तर 2 मिनिटं त्यांच्याशी बोललं तर त्यांना पण बरं वाटतं आणि आपल्यालाही बरं वाटतं. तसंच देवाचं असतं. देवाला आपलं दुसरं काहीही नको असतं. हे जे सगळं आहे ना, हे सगळं म्हणजे म्हणतात ना, की मटेरिअलिस्टिक आहे खरं सांगायला गेलं तर. पण ते दिसलंच नाही तसं स्वरूप, तर तुम्ही त्याच्यात तेवढं एकाग्र सुद्धा होऊ शकत नाही. हे पण एक वेगळंच फॅक्ट आहे त्याच्यामध्ये. आता ज्यांना ज्यांना जे मानतील ते मानतील, पण मी माझ्या पूजेच्या बाबतीत म्हणजे मी जी पूजा करते किंवा माझ्याकडून ज्या गोष्टी होतायत, जे करून घेतायत, त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगते, की जसं आपण स्वतःला खूप छान प्रेझेंटेबल ठेवतो, तर एखादी व्यक्ती खूप छान प्रेझेंटेबल असेल आणि एखादी व्यक्ती अशी एकदम गचाळ किंवा कशाही अवस्थेमध्ये असेल, तर तुम्ही कुठल्या व्यक्तीला जास्त प्रिफरन्स देता किंवा कुठल्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष केंद्रित होतं? तर जी छान आहे, प्रेझेंटेबल आहे, त्या गोष्टींकडेच आपलं लक्ष केंद्रित होतं. तर तसंच देवांच्या बाबतीत सुद्धा आहे. ज्या पण तुमच्या घरात देवांच्या मूर्ती असतील, तर त्या मूर्ती चांगल्या स्थितीमध्येच असल्या पाहिजे. काही घरांमध्ये मी बघते की देवांचे डोळेच नसतात, नाकच नसतं, अगदी ओबड-धोबड झालेले असतात, कलर गेलेले असतात. म्हणजे तुम्ही ज्या देवाकडे तुम्ही आज एवढी सगळी त्यांच्याकडून अपेक्षा करता, तुम्ही प्रत्येक वेळी काही झालं तुमच्या आयुष्यात चुकीच्या गोष्टी घडल्या, तर तुम्ही त्यांना लगेचच दोष देऊन मोकळे होता. पण त्या देवांना तुम्ही कुठल्या अवस्थेत ठेवलेलं आहे, कसं ठेवलेलं आहे, हे हे कोण बघणार? तर म्हणून ते बघणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. म्हणून आपले देव तुमच्याकडे 2 का देव असेना किंवा किती, पण ते चांगल्या कंडिशनमध्ये असावे. असं म्हणत नाहीये की चांदीचे ठेवा, सोन्याचे ठेवा. जशी जशी आपली कंडिशन असेल, जशी आपली कॅपॅसिटी असेल त्याच्यानुसार देव ठेवा. पण अगदी सुस्थितीत आणि व्यवस्थित देव असले पाहिजे. ज्या देवांना डोळे नसतात, नाक, कान वगैरे सगळं असं ओबड झालेलं असतं ना, तर ते खंडित म्हटले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये देवाची चेतनाच नसते. तर मग त्या मूर्तीसमोर बसून किंवा त्यांची पूजा करून तुम्हाला त्याच्यातून काहीच लाभ होत नाही. या सगळ्या गोष्टी शास्त्रांमध्ये दिलेल्या आहेत. हे फक्त मी माझ्या मनचं तुम्हाला असं काहीच सांगत नाहीये. तर तो एक नियम आहे की मूर्ती आपल्या चांगल्या अवस्थेत असल्या पाहिजे. त्यानंतर तुम्ही बऱ्याचदा मला प्रश्न विचारला, मी आधी सुद्धा सांगितलं होतं की 2 मूर्ती, एका देवांच्या 2 मूर्ती नसाव्यात. माझ्या घरात एकच मूर्ती अशी आहे, ती म्हणजे गणपती बाप्पांची. तर त्याच्यामागे जी स्टोरी आहे ती मी तुम्हाला सांगितली आणि म्हणूनच ती मूर्ती मी काढत नाहीये मंदिरातून. पण जे अभिषेकासाठी मला लागते मूर्ती, तर त्या मूर्तीवर मोठ्या मी अभिषेक नाही करू शकत. तर त्यासाठी मी ही छोटी मूर्ती ठेवलेली आहे बाप्पांची अभिषेकासाठी. कारण कुठलीही पूजा करताना पहिला अभिषेक हा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर होतो. तर म्हणून ती छोटी मूर्ती मी घेतली नाही, तर मी ही सिंगलच म्हणजे मूर्ती ठेवणार होती. त्याचं कारण म्हणजे की एक तत्व, म्हणजे एक मूर्ती जेव्हा आपल्या देवघरात असते तेव्हा त्या देवाचं जे एक तत्व असतं त्या एका मूर्तीमध्येच असतं. समजा तुम्ही एकाच देवांच्या 10 मूर्ती ठेवाल, तर त्या सगळ्या मूर्तींमध्ये ते तत्व नसणार, त्या एकाच मूर्तीमध्ये ते तत्व असतं आणि म्हणून तिथे आपलं ते लक्ष केंद्रित होतं, म्हणून तिथे ती एनर्जी जनरेट होते, पॉझिटिव्हिटी जनरेट होते आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचत असते. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या घरामध्ये संपूर्ण कुठेही देवांच्या मूर्ती, फोटोज हे कुठेही लावायचं नाही. एकच जागा अशी व्यवस्थित ठेवा की जिथेच तुमचे देव असले पाहिजेत. कारण आपल्या बऱ्याच गोष्टी असतात, स्त्रियांचे मासिक धर्म असतात, कोण कसं असतं, कधी सुयर असतं, कधी सुतक असतं, खूप साऱ्या गोष्टी असतात. तर म्हणून शोपीस म्हणून पण का होईना देवाला शोपीस म्हणून सुद्धा ठेवू नका. इथे तिथे कुठेही पोस्टर्स, फोटो वगैरे असे लावू नका. एकाच ठिकाणी तुमचं जिथे देवघर असेल ना, तिथेच तुमच्या देवांच्या फोटोज, मूर्ती या सगळ्या आल्या पाहिजेत. मगच त्यांची पूजा अर्चा होते, त्यांना जो मानपान असतो तो तिथे दिला जातो. आणि इतर वेळी जर आपण असे इतर कुठेही फोटोज लावून दिले तर क्वचितच असं होत असेल की तिथे जाऊन तुम्ही हात जोडत असाल. ते फक्त एक म्हणजे म्हणतात ना शोभेची वस्तू, तसंच तो फोटो राहतो. तर तसं नको व्हायला. म्हणून देवांचं एकाच ठिकाणी, एकाच बाजूला त्यांचं स्थान असणं खूप गरजेचं असतं. तर
माझ्या हातून जी देवपूजा होते किंवा जे होतंय सगळं काम, तर त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात किती फरक पडलाय हे सगळं तुमच्या समोर आहे. मी तुम्हाला असं वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये. तर मला पण असंच वाटतं की तुमच्याही आयुष्यात ते चांगले बदल घडावे, चांगल्या गोष्टी तुमच्याही आयुष्यात घडाव्या. त्यामुळे आपण ज्याही गोष्टी करतो तर त्याला थोडंसं जे काही शास्त्रोक्त पद्धतीने किंवा त्याचे काही नियम असतात, ते नियम पाळून जर आपण त्या गोष्टी केल्या ना, तर आणखीन जास्त त्याचा प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतो. तर म्हणून आज या काही छोट्या-छोट्या गोष्टी होत्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर तुम्हाला त्याबद्दल आणखीन काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारा. यामध्ये जे पण काही मी सांगितलं त्यामध्ये जे पण बरोबर असेल ते सर्व स्वामींचं असेल आणि जे पण चुकीचं असेल ना तर ते माझं असेल. तुम्हाला पटत असेल तरच तुम्ही ते घ्या. तुम्हाला पटत नसेल तर सोडून द्या. तर असा आजचा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.